नमस्कार. अरुणा क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गुरुवारी स्वामी सेवा करूनही फळ मिळत नाही आहे, मग नक्की तुम्ही एक चूक करताय. सकाळी उठल्यापासूनच्या 5 महत्त्वाच्या टिप्स त्या आपण बघूया. गुरुवारी सकाळी 5च्या आधी उठण्याचा प्रयत्न करा. या काळात वातावरण सात्विक, ऊर्जा सात्विक सर्वाधिक असते. सडा, रांगोळी. सकाळी मुख्य दरवाजा स्वच्छ करून बाहेर हळदी कुंकवाचे पाणी शिंपडा आणि एक छोटीशी रांगोळी काढा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. गुरुवारी पूजेच्या वेळी किंवा पूर्ण दिवसभरात शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत, कारण हा रंग गुरुग्रहाचा आहे. गुरुवारी सकाळी देवारा स्वच्छ करून स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला अत्तर लावा. स्वामींना अत्तर खूप प्रिय आहे. सकाळी अंघोळ झाल्यावर तुळशीला जल अर्पण करा आणि तुळशी माताजवळ तुपाचा दिवा लावा. पूजा करताना घ्यावयाची काळजी. स्वामींच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या फुलांचा, उदाहरणार्थ झेंडू किंवा शेवंती वापर नक्की करा. स्वामींसमोर गुरुवारी अखंड किंवा पूजेपुरता गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा. दिव्याची वात नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी, कधीही ती दक्षिण दिशेला नसावी. घरात गुगूळ किंवा चंदनाचा धूप फिरवावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. स्वामींना गुरुवारी खडीसाखर, बेदाणे किंवा बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. पूजेच्या वेळी समोर तांब्याचा तांब्या भरून ठेवावा आणि पूजा झाल्यावर ते तीर्थ म्हणून घरभर शिंपडावे किंवा स्वतः प्यावे. सर्वांना तीर्थ म्हणून द्यावे. स्वामींची सेवा करताना कधीही थेट जमिनीवर बसू नये. लोकरीचे किंवा कुशनचे आसन असावे. गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थ नित्य नियमावलीचे वाचन घरात आवर्जून करावे. घरात काही संकट किंवा आजारपण असेल तर गुरुवारी 11 वेळा तारक मंत्राचे वाचन करावे. कमीत कमी 1 माळ म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप आवर्जून करावा. गुरुचरित्र आणि ग्रंथसेवा. जर तुम्हाला पूर्ण वेळ पारायण शक्य नसेल तर दर गुरुवारी गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय वाचावा. यामुळे घरातील इडापिडा दूर होते. ग्रंथ वाचताना मध्येच उठू नये, कोणाशीही बोलू नये आणि पूर्णपणे एकाग्रतेने ग्रंथ वाचावा. महिलांनी मासिक धर्माच्या काळात ग्रंथांना स्पर्श करू नये किंवा वाचन करू नये. एखादी इच्छा असेल तर अक्षदा आणि पाणी घेऊन मी ही सेवा करत आहे असा संकल्प करून ती सेवा सुरू करावी आणि ती सेवा पूर्णपणे पार व्हावी असा संकल्प करावा. नैवेद्य आणि आहाराचा नियम. गुरुवारी घरात पूर्णपणे शाकाहारी अन्न शिजवावे. या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये. स्वामींना दाखवला जाणारा मुख्य नैवेद्य शक्यतो कांदा लसूण न वापरता बनवलेला असावा. स्वामींना पिठलं भाकरी अत्यंत प्रिय आहे. गुरुवारी याचा नैवेद्य दाखवल्यास स्वामी लवकर प्रसन्न होतात. जर तुम्ही गुरुवारचा उपवास करत असाल तर रात्री स्वामींची आरती करून सात्विक भोजन घ्यावे. गुरुवारी पानात अन्न टाकू नका. अन्नाचा अपमान केल्यास गुरुग्रह कमजोर होतो. दान आणि सेवा. गुरुवारी गाईला गूळ आणि चपाती किंवा घास नक्की द्यावा. यात 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो. कोणत्याही गरजू व्यक्तीला पिवळे अन्न, उदाहरणार्थ बुंदीचे लाडू किंवा चणा डाळ दान करावे. घराच्या छतावर किंवा गॅलरीत पक्ष्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवावेत. गुरुवारी झाडाच्या मुळाशी किंवा मुंग्यांना वारुळाजवळ साखर आणि कणिक एकत्र करून टाकावी. यामुळे कर्जमुक्ती होते. शक्य असल्यास गुरुवारी जवळच्या स्वामी समर्थ मठात जाऊन दर्शन घ्यावे आणि तेथील सेवेत खारीचा वाटा उचलावा. काय करू नये. गुरुवारी पुरुषांनी किंवा महिलांनी केस धुवू नयेत, नखे कापू नयेत आणि दाढी करू नये. यामुळे लक्ष्मी घरातून निघून जाते. गुरुवारी सूर्यास्तानंतर घर झाडू नये आणि कचरा घराबाहेर टाकू नये. कपडे धुणे किंवा घरात फरशी पुसणे शक्यतो टाळावे.
गुरुवारी घरात क्लेश, भांडणे किंवा कोणाचाही अपमान करू नये. घरात शांतता असेल तिथेच स्वामी वास करतात. माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, असे नकारात्मक शब्द तोंडातून काढू नयेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.